नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गाकरता आरक्षित झालं आहे. त्यामुळं महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवक सक्रिय झाले आहेत. महापौरपद खुल्या प्रवर्गाकरता असल्याने महिला आणि पुरुष असे कोणीही या पदासाठी दावेदार राहणार आहेत. राज्यातील 29 महापालिकातील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी मुंबईत नगरविकास विभागाचे राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत काढण्यात आली. परभणीचं महापौर पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालं आहे. या आरक्षणाकडे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नजरा लागल्या होत्या. राजकीय वर्तुळात त्या दृष्टीनं चर्चेला मोठं उधाण आलं होतं. वेगवेगळे कयास आरक्षणाच्या दृष्टीनं मांडले जात होते. मात्र आता महापौर पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं या गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. परभणी महापालिकेमध्ये सर्वाधिक 25 जागा मिळून ठाकरेंच्या शिवसेनेने क्रमांक 1चा पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसच्या 12 नगरसेवकासह एकूण 37 नगरसेवकांचं स्पष्ट बहुमत या आघाडीकडे आलं आहे. बहुमतासाठी 33 हा आकडा ओळखला गेल्यानं आता काँग्रेस आणि ठाकरे गट सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तसं या दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळीने पत्रकार परिषदेतून जाहीरही केलं आहे. दोन्ही पक्षाच्या वाटाघाटीत सर्वाधिक सदस्य असल्याने महापौरपदी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडेच हे पद राहील असं अपेक्षित आहे. उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतीपद याबाबत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अद्याप चर्चा झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटांकडे खुल्या प्रवर्गातून असलेल्या दिलीप ठाकूर, सय्यद इक्बाल सय्यद खाजा, श्याम खोबे, सय्यद समी उर्फ माजूलाला यांच्यासह अनेक मंडळी महापौर पदासाठी इच्छुक आहेत. मात्र हे चौघेही शिवसेना ठाकरे गटाकडून प्रथमच निवडून आलेले आहेत. यातील ठाकूर हे यापूर्वी भाजपाकडून तर श्याम खोबे हे काँग्रेसकडून नगरसेवक राहिलेले आहेत. माजूलाला हे देखील यावेळी शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. तर नौखे असलेले सय्यद इक्बाल सय्यद खाजा हे देखील मोठे मताधिक्य मिळून निवडून आल्याने त्यांनाही पदाची अपेक्षा आहे. खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील हे पक्षाचा गटनेता निश्चित करतील. त्यामुळं या दोन नेत्यांच्या ग्रीन सिग्नलवरच महापौर पदाचा उमेदवार निश्चित होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसही या पदावर दावा करत आहे. काँग्रेसकडे मागील 3 ते 4 टर्मपासून नगरसेवक पद भूषवणाऱ्या नगरसेवकांची संख्या ही चांगली आहे. मात्र तडजोडीमध्ये हे पद कोणाच्या वाटेला जातं हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परभणी शहर महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेता निवडीसाठी 22 जानेवारी रोजी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरसेवकांनी श्रीमती तिरुमला मुकुंद खिल्लारी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या सूचनेनुसार तसेच निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे हे उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवकांनी एकमतानं श्रीमती तिरुमला मुकुंद खिल्लारी यांची गटनेता म्हणून निवड केली. या निवडीचा प्रस्ताव सूचक म्हणून डॉक्टर केदार खटिंग यांनी मांडला, तर प्रस्तावास रितेश झांबड यांनी अनुमोदन दिलं. उपस्थित सर्व नगरसेवकांनी टाळ्याच्या गजरात या निवडीस संमती दर्शवली. या बैठकीला तिरुमला मुकुंद खिल्लारे, वैशाली दत्तात्रय दैठणकर, सपना व्यंकटेश जुकटे, विश्वजित बुधवंत, गणेश टाक, रितेश जैन, गिरिजा शंकर राजेगावकर, मीना सुरेशराव वरपुडकर, निर्मला बालासाहेब वाघमारे, सुशीला जिजाजी थोरात, अद्वैत सांगळे तसेच डॉक्टर केदार खटिंग हे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. त्यावेळी बोलताना महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सर्व नगरसेवकांनी संघटितपणे कार्य करून परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख निर्णय घ्यावेत असं आवाहन केलं.
जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटासाठी एकूण 88 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली असून छाननीअंती त्यापैकी 3 नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आली आहेत. तसेच पंचायत समिती निर्वाचक गणासाठी एकूण 155 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली. त्यापैकी 6 नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरविण्यात आले. निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची FLC प्रक्रिया 23 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता तर मतदान यंत्राची सीलिंग प्रक्रिया 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. ही प्रक्रिया श्री गुरु नथुराम महाराज केहाळकर शासकीय वैद्यकीय प्रशिक्षण संस्था जिंतूर या ठिकाणी होणार आहे. जिंतूर तालुक्यातील सर्व नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच निवडणुकीचे नामनिर्देशन वैध ठरलेले उमेदवार यांनी वरील तारीख आणि वेळेनुसार संबंधित ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक जिंतूरचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल कछवे यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.